आयुर्वेदामध्ये अभ्यंग म्हणजे तेल अलगदपणे त्वचेमध्ये मुरवणं ही प्रोसिजर रोज करावी असं सांगितलं आहे. चरकाचार्य सांगतात, शरीर आणि शरीराचे धातू म्हणजे शरीराची जडणघडण करणारे बेसिक स्ट्रक्चर ठरवणारे घटक जेव्हा अगदी कोरडे, खडखडीत, निर्जीव, सुकलेले असतात तेव्हा त्यांना तेल लावल्यावर ते पुन्हा ताजेतवाने, जिवंत, अगदी टवटवीत होतात. जसं सुकलेली वेताची काठी तेल लावून लवचिक बनवता येते ना, तसंच नियमित तेल लावून फक्त त्वचाच लवचिक होते असं नाही, तर शरीराच्या मांसपेशीसुद्धा लवचिक बनतात. त्यांच्यामध्ये जिवंतपणा, टवटवीतपणा येतो, शिवाय त्यांची ताकदसुद्धा वाढते. सतत फ्रिक्शन होऊन झीज होणं टाळण्यासाठी ज्याप्रमाणे गाडीच्या चाकामध्ये वंगण सोडायला लागतं, त्याचप्रमाणे सतत हालचाल होत असणाऱ्या किंवा रोज वजन सहन करावं लागत असणाऱ्या सांध्यांची झीज कमी व्हावी, त्याहीपेक्षा ही झीज होऊच नये म्हणून त्या सांध्यांना तेलाचा मसाज करणं गरजेचं ठरतं. इथं एक लक्षात घ्यायला हवं, फक्त तेलाचा हात सांध्यांवर फिरवून आपल्याला हवा असणारा परिणाम अजिबात दिसत नाही. तिथं ठराविक औषधी तेलाचा ठराविक प्रकारेच मसाज करायला हवा आणि हे सगळं वैद्यांचा सल्ला घेऊनच करायला पाहिजे. सूज असलेल्या, लालसर रंग झालेल्या, गरम असणाऱ्या सांध्यांना, दुखणाऱ्या सांध्यांना मात्र असा तेलाचा मसाज अजिबात करू नये. पण सूज नाही आहे, ठणका नाही आहे, फक्त आवाज जाणवतोय असं जर असेल तर मात्र तुम्ही सांध्यांना रोज तेल लावा आणि जाणवणारा फरक नक्की कळवा.